लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली। त्यामुळे रेणा, मांजरा आणि तेरणा नद्या वाहू लागल्यात। मांजरा नदीवरील 6 बॅरेजेस तर तेरणा नदीवरील 3 बॅरेजेस भरलेत। एकट्या मे महिन्यातील 23 दिवसात शेतकऱ्यांची 90 जनावरं आणि 3 व्यक्तींचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला। जिल्ह्यामध्ये असाच पाऊस राहिला तर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 6 पथकं तयार करण्यात आली आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील कुमार कांबळे यांनी। लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसापासून मान्सून पूर्व पावसाची जोरदार बॅटिंग जी आहे ते पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या असलेल्या मांजरा, रेणा आणि तेरणा या नद्या ज्या आहेत आता पूर्णपणे वाहू लागलेल्या आहेत। जवळपास मांजरा धरणावर जर पाहिलं तर 15 बॅरेजेस पैकी 6 बॅरेजेस जे आहेत ते आता पूर्णपणे भरलेले आहेत। त्याचबरोबर तेरणा या धरणावर जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी सुद्धा 9 बॅरेजेस पैकी 3 बॅरेजेस जे आहेत ते पूर्णपणे भरलेले आहेत। एकूण जर पाहिलं जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचा जर पाऊस जर राहिला तर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून या संबंधी जी आहे पूरस्थिती निर्माण होईल यासाठी आपत्ती व्यवस्थापन जे पथकं जे आहेत ते तैनात करण्यात आले। जवळपास 6 पथकं जी आहेत त्याची तयारी जी आहे ते जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। एकूण जर पाहिलं जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये जे आहे ते मोठा पाऊस झालेला आहे, त्यामुळे शेती पिकाचं जे आहे ते मोठं यामध्ये नुकसान झालेलं आहे। जवळपास ऊस उत्पादक शेतकरी असतील किंवा कांदा उत्पादक शेतकरी असतील किंवा फळबागांचं सुद्धा यामध्ये जे आहे ते नुकसान झालेलं आहे। जवळपास मे महिन्यातल्या या 23 दिवसामध्ये जर आपण विचार केला तर या 23 दिवसामध्ये जे आहे ते वीज पडून जे आहे ते शेतकऱ्यांची 90 जनावरे जे आहेत ते दगावलेले आहेत। त्याचबरोबर 3 लोकांचा सुद्धा वीज पडून दुर्दैवी मृत्यू जे आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जर दुसरीकडे पाहिलं तर या खरीपाची सध्या स्थिती आहे आणि खरीपाच्या पेरणीसाठी जे आहेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची आहे ती मशागत करावी लागते। मात्र गेल्या 10 ते 15 दिवसापासून सुरू असलेल्या या पावसामुळे जे आहे ते शेतकऱ्यांच्या मशागती जे आहेत त्या सुद्धा आता खोळंबलेल्या आहेत। त्यामुळे पेरणी कुठेतरी लांबणीवर जाते का असाही प्रश्न निर्माण होत आहे आणि त्यामुळे शेतकरी सुद्धा या पावसामुळे जे आहेत आता त्रस्त झाल्याचं आता पाहायला मिळत आहे। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।